येस, डिझाईन्स माझ्या समोरच आहे. थर्ड डिझाईन जे आहे ना त्यामध्ये थोडा रिच लुक यायला हवं. त्यासाठी यू कॅन ऍड सम ग्लिटर. काय आहे, आपलं न्यू इयरचं कलेक्शन आहे ना. येस, नाही बाकी काही. ओके, मी दाखवते राजवीरला. या, बाय. कमन. दवे, मी तुम्हाला डिझाईन्स मेल करते. तुम्ही प्रिंट घ्या आणि त्या राजवीरला दाखवा. दवे, अहो मी तुमच्याशी बोलतीये. बरे आहात ना? मॅडम मी बरा आहे हो, पण सरांना काय झालं काय कळतच नाहीये. व्हॉट? काय झालंय त्यांना? मॅडम आज विठ्ठलने गाडीमध्ये पेट्रोल भरलं नव्हतं आणि त्यामुळे सरांचा मला फोन आला आणि सर प्रचंड चिडले, माझ्यावर पण खूप चिडले. OMG. खरं तर असं झाल्यावर सरांनी त्याला कामावरून काढून टाकलं असतं आणि फक्त त्याला बोरिवलीवरून चालत येण्याची शिक्षा दिली आणि सगळ्यात महत्वाचं तर त्याच्या मुलाला कामावर सुद्धा ठेवून गेलं सांगितलं. हे काही बोलतच आहे. राजवीर असं काहीतरी वागेल, आय कॅन्ट बिलीव्ह दिस. मॅडम माझा पण विश्वासच बसत नव्हता. नाव दिस इज टू मच. पण राजवीर असं सगळं का करतोय हे मला माहिती आहे. एनिवेज, जा तुम्ही कामाला लागा. ओके. म्हणजे मनवा हे प्रकरण इतकं सिरियस झालंय तर. माई, खूप उशीर झालाय, तू का जागी आहेस अजून? अरे बोलायचं होतं तुझ्याशी थोडं. माई मग उद्या बोललो असतो आपण. हे बघ, काही गोष्टी वेळच्या वेळी बोलणं गरजेचं असतं. तू बाईस बरं इथं. बोल. राजवीर, खूप मेहनत करतोस. बिझनेस यशस्वी व्हावा म्हणून तुझे प्रयत्न दिसतायत आणि आता तू स्वतःमध्ये जो बदल करून घेतलायस ना त्याच्याबद्दलच मला बोलायचंय. तुला कळतंय ना मी काय म्हणते ते? मला फक्त एवढंच वाटतंय, तू जो स्वतःमध्ये बदल करून घेतलायस ना तो खूप चांगला आहे, पण कुणाची दृष्ट नको लागायला त्याला. म्हणून मला असं वाटतं की मनवाशी पुन्हा एकदा बोलायला हवं. हो ना? माई पण नाही आणि भिड नाही. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे मला. मी बोलू का तिच्याशी परत? तुला मनापासून मनवाशी लग्न करायची इच्छा आहे ना? ठीक आहे. आणि मला सांग, तिचं तुझ्याबद्दल काय मत आहे असं तुला वाटतं? म्हणजे तिला सुद्धा तुझ्याशी लग्न करायची इच्छा आहे ना? हो, म्हणजे मला तरी असं वाटतं. राजवीर, माझ्यावर विश्वास आहे ना? मग तू काळजी सो. म्हणजे तू फ्रेश हो, मी जेवायला वाटते. ताई, 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 ताई तू बोलणारच नाहीस का माझ्याशी? नाही बोलायचं मला तुझ्याशी. ताई अगं असं काय करतेस? मी काय मोठा गुन्हा केलाय का?
प्लीज बोल ना ग माझ्याशी. मी म्हंटल ना मला नाही बोलायचं तुझ्याशी. आणि तसंही ज्यांच्याशी बोलायचं होतं त्यांच्याशी बोलून झालंय माझं. तू राजवीर सरांना भेटलीस? काय काय बोलले ते? का सांगू तुला? तुझ्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील नाही. पण तरी तू विचारलं म्हणून परत सांगते, त्यांच्याशी जे बोलायचं होतं ते ऑलरेडी बोलून झाले. ओके? ताई अगं सांग ना, काय बोलले ते? सांगितलंच तरी. पण तुला ना मी त्यांच्याशी काय बोलले ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीच आहे. ते तुझ्याबद्दल काय बोलले हे ऐकण्यामध्ये जास्त इंटरेस्ट. सो प्लीज राहू दे. मला कोणी समजूनच घेत नाही. नितीश मी ना खूप थकले आज. मला झोपायचंय. तू प्लीज जातोस? मला वाटलं होतं तू माझी मोठी ताई म्हणून तरी मला समजून घेशील, पण मोठी बहीण का? आता लहानच मोठ्यांसारखे वागायला लागले तर मोठे तरी काय करणार, हो ना? ताई अगं पण नितीश प्लीज जा. ताई गुड नाईट. कसं सांगू नितीश तुला? खूप चुकीचं वागतोस तू. आई चहा दे ना प्लीज. आणते. हॅलो. हा माई बोला ना, कशा आहात तुम्ही? अगं मी ठीक आहे. मनवा, आज भेटायला येतेस का? काय झालं, सगळं ठीक आहे ना? अगं सगळं ठीक आहे, पण आता मला भेटायला यायला काहीतरी कारण असायची काय गरज आहे ग? आणि कारणच हवं असेल तर आज दिवाळी आहे म्हणून ये फराळाला. ठीक आहे, मी कळवते तुम्हाला. बघ बाई, पण आली असतीस तर बरं झालं असतं. मला राजवीर बद्दल तुझ्याशी बोलायचं होतं. काय बोलायचं होतं? नाही म्हणजे मी प्रयत्न करते, पण आज जरा अवघड वाटतंय. मी असे करते, 1-2 दिवसात येऊन जाईल. चालेल? आता तूच बघ काय ते. नाही ठीक आहे माई, मी आजच येते. ठीक आहे, मी वाट बघते. ओके बाय. म्हणू माई म्हणजे त्याच ना? हो, राजवीरच्या आजी. दिवाळी ये भेटायला या म्हणत होत्या. एवढंच का आणखीन काही? नाही, आणखी काही बोलायचंय म्हणत होत्या. ठीक आहे, तू जाऊन बोलून घे त्यांच्याशी. आणि मग वेळ मिळाला तर माझ्याशी सुद्धा बोल. नाही कसं आहे, हल्ली तुला वेळ नसतो ना माझ्याशी बोलायला. आई असं काय बोलतेस? नाहीतर काय, मला वेळच्या वेळी गोष्टी समजायला हव्यात म्हणून. विषय उगाच लांबत जातो. बरं ठीक आहे, बोल. खूप वेळ आहे माझ्याकडे, निवांत बोल. तू काल राजवीरना भेटली होतीस ना? मग ते काय म्हणाले नितीशच्या बिझनेस प्रपोजल बद्दल? मी त्यांना सरळ सांगितलं की नितीशचं जे काही बिझनेस प्रपोजल आहे ते प्लीज रिजेक्ट करा. पण त्यांचं असं म्हणणं आहे की जस्ट बिकॉज नितीश माझा भाऊ आहे म्हणून ते ऍक्सेप्ट करणार नाहीये. ते बिझनेस प्रपोजल खरंच खूप चांगलं आहे. अय्या खरंच? तो तुला नक्की एवढंच बोलायचं होतं की आणखी काही बोलायचं आहे? नाही, तू जाऊन ये, मग आपण बोलू. नक्की? बाय द वे नितीश कुठे दिसला नाही सकाळपासून? बाहेर गेलाय. नाही म्हणजे सांगूनच गेलाय, पण खूप रागात आहे. स्वारी. नितीश पण ना. असू दे ग, त्याला आपली खूप काळजी वाटते. पण माझ्याकडे तुझ्यासाठी नेहमी वेळ असतो. सो यापुढे कधी बोललीस ना की माझ्याकडे तुझ्यासाठी वेळ नाही तर बघा. अय्या चहा गार झाला तुझ्यामुळे. हे पण माझ्याचमुळे का? हो तुझ्याचमुळे. गरम करून आणते. माई औषध.
आज कसं नाही लक्षात राहिलं माई औषध घ्यायचं? अगं होतं असं, आता वय झालं की नाही. पण माई, साहेबांना कळालं तर साहेब मला ओरडतील. बरं ते जाऊ दे, मी सांगते ते ऐक आधी. काहीतरी पटकन गोडधोड खायला कर. मनवाताई येणार आहे म्हणून ना? हो, साजूक तुपातला शिरा करतेस? करते की. पण माई खरं सांगा, मनवाताई येणार म्हणून तुम्ही औषधं घ्यायला विसरलात ना? आली वाटतं. 100 वर्ष आयुष्य आहे मनवाताईंना. आलेच मी. हॅपी दिवाळी तुम्हाला पण. या बस. माई, अगं राहू दे. हॅपी दिवाळी माई. हॅपी दिवाळी. घरी कसे आहेत सगळे? सगळे मजेत आहेत. बोला ना, तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना माझ्याशी? हो, म्हणजे मला राजवीर बद्दल बोलायचं होतं. माई, तुम्हाला जे काही बोलायचं ते अगदी मोकळेपणाने बोला. त्याचं काय ना, त्याला लहानाचा मोठा होताना मी पाहिलंय. लहान वयात खूप भोगलंय त्यांनी. त्यात त्याचे आई बाबा नाहीत, तरी या सगळ्या बिकट परिस्थितीवर मात करून बिझनेसला एवढा मोठा डोलारा सांभाळतोय तो. पण ह्या सगळ्यात तो खूप कणखर झालाय. त्यांनी स्वतःला एवढं कामामध्ये गुंतवून घेतलंय की त्याचं स्वतःकडे लक्षच नाहीये. त्याला काम करताना बघून वाटतं की काम करतोय चांगलं आहे, पण हेच आयुष्य नाही ना. आणि नेमकं त्याच वेळी तू त्याच्या आयुष्यात आली. तू त्याच्या आयुष्यात आल्यावर खूप बदललाय राजवीर. त्याच्यात झालेला बदल तुला सुद्धा दिसला असेल. इतक्या कमी दिवसात हे फक्त तुझ्यामुळे शक्य झालंय. विचार कर, जर आयुष्यभर तुम्ही एकमेकांना साथ दिली तर तो किती सुखी होईल. आणि मुख्य म्हणजे या सगळ्यात माझी काळजी मिटेल. देशील न ग त्याला आयुष्यभर साथ. तुलाही आवडतो ना तो. बघ ग कुणाचा फोन आहे. त्यांचाच आहे. औषधं घेतलीस का हे विचारायला रोज न चुकता या वेळेला फोन करतो. अगं बोल ना तू. मी हो बघ ना काय म्हणतोय ते. अगं बघ. हॅलो. सॉरी, तुम्हाला चुकून कॉल लागला. मला माईला करायचा होता ऍक्च्युली. नाही नाही, तुम्ही माईंनाच फोन केलाय, पण मी उचलला. तुम्ही आमच्या घरी सगळं व्यवस्थित आहे ना? माई बरी आहे ना? हा, त्या एकदम बऱ्या आहेत. एक मिनिट मी त्यांना देते. हॅलो. माई, तू बोलवलंस त्यांना? हो. आता का, कशाला, केव्हा हे विचारण्यापेक्षा तू घरी कधी येतोस ते सांग आधी. मी लगेच निघतो आता. ठीक आहे, लवकर ये. आम्ही वाट बघतोय. येस, बाय. माई, मी याआधी तुमच्या घरी येऊन गेले, पण आज पहिल्यांदाच असं नीट बघतेय घर. खरंच खूप सुंदर आहे. अगं हे सगळं राजवीर बघत असतो. बाकी कोणी दिसत नाहीये. बाहेर गेलेत का सगळे? हो, दिवाळीच्या शॉपिंगला गेले. बरं, सांगायचं राहूनच गेलं, शिरा उत्तम झालेला आणि मला खरंच खूप आवडतो. राजवीरला सुद्धा आवडतो.
खूप उशीर झालाय, मी आता निघायला हवं. आई बाबा वाट पाहत असतील ना. नमस्कार. औक्षवंत. एवढे दिले टाक. अगं एकटी कशी लावणार सगळं? मनवा, हिला मदत करतेस? हो. मी देवाकडे दिवा लावते. कुठे लावायचं? इकडे. मी करू? नाही, मी ताट पकडते, तुम्ही जा. तुम्ही? मी आलेच. हे हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. मी पण मदत करतो तुम्हाला. तुम्ही रोज याच वेळेला घरी येता? नाही, रोज असं स्पेशल ओकेजन नसतं ना. आय मीन दिवाळी. नाही, मला वाटलं दिवाळीत सुद्धा कामात बिझी असता की काय. दिवाळी इतकी स्पेशल असू शकते हे मला आजच कळलं. पण त्या सुद्धा पहिल्यांदाच लावताय ना? तुम्हाला कसं कळलं? नाही, मगाशी पणती लावताना कळलं. हात भाजला ना तुमचा.